सर्वांना नमस्कार. मराठी अभ्यास केंद्र आणि अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं तसंच सहयोगी संस्था आणि सहयोगी शाळा यांच्या एकत्रित प्रयत्नानं सुजाण आणि सजग पालकत्वासाठी मराठी प्रेमी पालक महासंमेलन 2023 मध्ये मी मच्छिंद्र बोराडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मराठी शाळांमधील यशवंतांशी संवाद हे सत्र म्हणजे मराठी प्रेमी पालक महासंमेलनाचा USP. मराठी शाळांमध्ये आपल्या पाल्याला पाठवणाऱ्या असंख्य पालकांच्या मनात भीती अधिक शंका असते की मराठी शाळेत शिकून आपल्या पाल्याचं करिअर होईल ना. पालकांच्या मनातील ही भीती अधिक शंकेला उत्तर म्हणजे हे सत्र. मराठी शाळेत शिकूनही करिअरच्या उत्तम टप्प्यावर असलेल्या तरुण तरुणींना या सत्रात आम्ही बोलावतो आणि पालकांशी त्यांचा थेट संवाद घडवून आणतो. अभियांत्रिकी, वकिली अशा क्षेत्रांपासून प्रशासकीय सेवा, क्रीडा, पत्रकारिता, प्रसिद्धी माध्यम ते अगदी साहित्य, अभिनय, फॅशन डिझायनिंग इत्यादी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर यापूर्वीच्या सत्रांमध्ये येऊन गेले आहेत. यावर्षीही वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत अशा तरुण तरुणींना क्रीडा, इंग्रजी पत्रकारिता, लेखापाल, संशोधन अशी वेगवेगळी तरुण मंडळी या सत्रासाठी आम्ही निमंत्रित केली आहेत. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे ही सगळी मंडळी 30-35च्या आतलीच असतात आणि आम्ही ते जाणीवपूर्वक करतो. कारण 40च्या पुढील मान्यवरांना बोलावले तर त्यांच्या वेळी मराठी शाळाच होत्या असा एक सूर ऐकायला मिळतो. त्यामुळे या सत्रासाठी आम्ही तरुण मंडळींनाच प्राधान्य देतो. मराठी शाळांमधील यशवंतांशी संवाद या सत्रात आपण आज 8 मान्यवरांना निमंत्रित केले आहे. आपले सर्व मान्यवर मराठी माध्यमाच्या शाळेत शिकले आहेत. त्यांचे अनुभव आपल्याला ऐकायचे आहेत. तत्पूर्वी आपण या सर्व मान्यवरांची एक एक करून ओळख करून घेणार आहोत आणि त्यांचं स्वागत आपण ग्रंथभेट देऊन करणार आहोत. मान्यवरांना विनंती आहे की त्यांचं नाव पाचारण केल्यानंतर त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. मी आमच्या संस्थेच्या कार्यवाह श्रीमती माधुरीताई पाटील यांना विनंती करतो की त्यांनी मान्यवरांचं ग्रंथभेट देऊन स्वागत करावं. त्यांच्या या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित केलं आहे. त्याचबरोबर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील पार्थ यांना मिळाले आहेत. यानंतर आपल्या मान्यवर आहेत सई ठाकूर. सई ठाकूर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाकडे यावं. सई ठाकूर या प्राध्यापिका आहेत. पुढे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून मानवशास्त्र विषयात त्यांनी MA पर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. याशिवाय IIT मुंबईच्या डिपार्टमेंट ऑफ ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेसमधून त्यांनी PhD प्राप्त केली. आग्नेय महाराष्ट्रातील आगरी समाज एक समाजशास्त्रीय अभ्यास हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी असिस्टंट प्रोफेसर म्हणून शिकवण्याचा अनुभव आहे. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्स, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस तुळजापूर, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई या ठिकाणी त्यांनी अध्यापनाचं कार्य केलं आहे. याशिवाय BA, MA, MPhil, PhDच्या विद्यार्थ्यांना त्यांना शिकवण्याचा अनुभव आहे. वृत्तपत्र आणि नियतकालिकामधून त्या लिहित असतात. यानंतर मी विनंती करतो नीती ऐवळे यांना. आपण त्यांचा परिचय आधी ऐकून घ्या व्यवस्थित आणि मग नंतर स्वागत करूया. या इकडे. नीती ही अतिशय गुणी विद्यार्थिनी आहे. ती 2008 नंदादीपमधून 10वी पास झाली. त्यावेळी तिला 90% इतके गुण तिने तेव्हा प्राप्त केले होते. त्यानंतर पाटकर महाविद्यालयातून 12वी कॉमर्स आणि पुढे 2015 चार्टर्ड अकाउंटंट झाली. गेल्या 8 वर्षात तिने 2 मोठ्या कंपन्यांमध्ये काम केलं. ईटन टेक्नॉलॉजी ही US बेस्ड कंपनी, या पुण्यातल्या कंपनीत 3 वर्ष आणि मर्स्क शिपिंग कंपनीमध्ये टेक्नॉलॉजी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून 5 वर्षाचा तिला अनुभव आहे. तिचे आई बाबा दोघेही अपंग आहेत आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून तिनं शिक्षण घेतलं आहे. या 5 बहिणी आहेत. सर्व मुली चांगल्या ठिकाणी नोकरीला आहेत. त्यातल्या दोघी अकाउंटंट. 3 नंबरची बहीण नर्स आहे. सर्वात लहान बहिणीनं ॲनिमेशनचा कोर्स केला आहे आणि ही स्वतः CA. मी माधुरीताईंना विनंती करतो की त्यांनी नीतीचं स्वागत करावं. आपल्या शाळेचे यशवंत डॉक्टर सुजय माटे. सुजय 2009 10वी झाला. त्याचं 10वी पर्यंतचं शिक्षण पूर्णपणे मराठी माध्यमात झालं. म्हणजे ते कॉलेजमधून त्यानं 12वी सायन्स पूर्ण केलं. त्यानंतर 2016 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च अर्थात IISER पुणे इथून BS MS फिजिक्स ही पदवी प्राप्त केली.
हा 5 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स आहे. जानेवारी 2021ला फ्रान्समधील तुलूस इथल्या युनिव्हर्सिटी ऑफ सबॅशियरमधून त्यानं PhD प्राप्त केली. जून 2021 पासून TIFR अर्थात टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च इथं तो पोस्ट डॉक्टरल रिसर्चर आहे. माधुरीताईंना विनंती करतो की त्यांनी सुजयचं स्वागत करावं. यानंतर आपल्या पुढच्या मान्यवर आहेत कोमल देवकर. कोमल देवकर उत्कृष्ट कबड्डीपटू आहे. वर्ष 2009 ते 2021 अशी सलग 13 वर्ष वरिष्ठ महिला गटात महाराष्ट्र संघाचं तिनं प्रतिनिधित्व केलं आणि 2021ला कर्णधारपद भूषवलं आहे. 2013 ते 2016 या कालावधीत मुंबई विद्यापीठ कबड्डी संघाचं प्रतिनिधित्व केलं. 2015ला ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेत सुवर्णपदक तसंच स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा चषक पटकावला. दिवंगत अरुणा साटम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ असलेल्या उत्कृष्ट खेळाडू पुरस्कारानं तिला 2015-16ला महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या वतीनं सन्मानित करण्यात आलं. कबड्डी या क्रीडा प्रकारात कोमलला राज्य शासनाचा वर्ष 2016-17चा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळाला आहे. ठाणे महानगरपालिका कबड्डी संघाच्या कर्णधारपदी 2018-2019 यावर्षी तिची नियुक्ती करण्यात आली होती. हरियाणात दादरी इथं 10 मार्च 2023 ते 13 मार्च 2023 दरम्यान झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमध्ये कोमलनं महाराष्ट्राच्या संघाचं नेतृत्व केलं. कोमल सध्या ठाणे महानगरपालिकेत नोकरी करत आहे. कोमल. मान्यवर सुजित चिराटे. सुजित सर. सुजितनं डोंबिवलीच्या वा जोशी विद्यालयातून प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं आहे. AC पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग खारघरमधून त्यानं इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवी प्राप्त केली आहे. मेस्ट्रोज मेडिलाईन AG टेक्नॉलॉजी हेक्झावेअर टेक्नॉलॉजीमध्ये संगणक अभियंता म्हणून 8 वर्ष काम केलं आहे. एकूण 18 वर्ष अभियंता म्हणून कामाचा अनुभव आहे. सिंगापूर, स्वित्झर्लंड, इंग्लंड या देशांतील विविध कंपन्यांसोबत त्यांनी अनेक वर्ष काम केलं आहे. अमेरिका आणि युरोपमधील अनेक कंपन्यांसोबत काम करण्याचा त्यांचा अनुभव आहे. 2014 साली चिराटे टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची त्यांनी स्थापना केली. मुंबईमध्ये अनेक शाळा आणि कॉलेजच्या वेबसाईट्स तसंच प्रशासकीय सॉफ्टवेअरची निर्मिती त्यांनी केली आहे. अनेक शैक्षणिक आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशा वेबसाईटची निर्मिती 2014 पासून केलेली आहे आणि विशेष म्हणजे या सर्व वेबसाईट्स विद्यार्थ्यांपर्यंत मोफत पोहोचवण्यात आल्या आहेत. या सर्व वेबसाईटचा जवळजवळ 80 लाख विद्यार्थ्यांनी मोफत लाभ घेतला आहे. त्यांच्या बाबतीत एक विशेष गोष्ट म्हणजे सुजित यांची कन्या मराठी माध्यमात आहे. सुजित राहतात कांजूर मार्गला आणि त्यांची मुलगी आहे ठाण्यामधल्या सरस्वती विद्यालयामध्ये. रोजचा प्रवास करून ते त्या शाळेमध्ये मुलीला घेऊन जातात. चैतन्य परांजपे. चैतन्य 2022च्या BTech फिजिक्सच्या बॅचचा तो सुवर्णपदक विजेता विद्यार्थी आहे. सध्या चैतन्य इस्रायलमधल्या वाइन्झमन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये फिजिक्स विषयात MSc करतो आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षामुळे सध्या तो भारतात आहे. पण आता परिस्थिती निवडल्यामुळे तो येत्या महिनाभरात पुन्हा इस्रायलला जाणार आहे. मी माधुरीताईंना विनंती करतो की त्यांनी चैतन्याचं स्वागत करावं. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपले सर्व यशवंत मराठी माध्यमातून शिकले आहेत. मराठी माध्यमातून शिकूनही करिअर करता येऊ शकतं ते कसं ते आपण या आपल्या तरुण मित्रमंडळींकडून ऐकूया. माझा एक पहिला जो प्रश्न आहे तो तुमच्या सगळ्यांसाठीच आहे की करिअरच्या ज्या टप्प्यावर तुम्ही आता आहात तिथं पोचताना मराठी शाळेत शिकल्याचा तुम्हाला फायदा झाला की तोटा? मला वाटतं लेडीज फर्स्ट सुरुवात करायला हरकत नाही. हे प्रश्न तुम्ही आम्हाला दिले होते, म्हणजे मला तरी तुम्ही पाठवले होते प्रश्न, त्यामुळे मी त्याच्यावर थोडा विचार केला होता की मराठी शाळेतून शिकण्याचे मी म्हणेन सर्वात आधी हे नमूद करू इच्छिते की मराठी भाषेतून मुलांनी शिकावं हे
माझं अत्यंत ठाम मत आहे. परंतु मराठी भाषेतून मुलं शिकतात किंवा शिकत नाहीत ह्या प्रश्नाकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा मी समाजशास्त्रज्ञ असल्यामुळे मी थोडं समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघते, तेव्हा मला संपूर्ण समाजाच्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघावंसं वाटतं. तर मी म्हणेन फायदे पण झाले आणि तोटे पण झाले. तोटे झाले नाहीत असं मी म्हणणार नाही आणि त्या तोट्यांकडे बघणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. फायदा आधी सांगते. फायदे हे की मला असं वाटतं की मी माझ्या मातृभाषेतून शिकली असल्यामुळे मला विषयाची जी एक म्हणेन ज्याला परत इंग्लिश शब्द वापरते कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, म्हणजे एक स्पष्टता संकल्पनांची, वेगवेगळ्या संकल्पना गणितामध्ये, शास्त्रामध्ये आणि समाजशास्त्रामधल्या वेगवेगळ्या संकल्पनांबद्दल विचार करण्याची जी स्पष्टता आहे ती मला आली असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे मला त्याचा माझ्या संशोधनामध्ये फायदा झाला. दुसरं महत्त्वाचा फायदा मला असा वाटतो की मी मराठी भाषा संस्कृती जी आहे ही एक अत्यंत समृद्ध आणि प्रगल्भ अशी भाषा संस्कृती मराठी भाषेला आहे, त्याचा मी भाग होऊ शकले हे मला माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं वाटतं. आणि आज मराठी भाषेमध्ये मी बऱ्यापैकी चांगलं लेखन करू शकते माझ्या विषयातलं. कधी काळी जर आपल्या महाराष्ट्राची आणि ह्याची भाषा, व्यवहाराची भाषा म्हणजे कोर्टामधली, विधानसभेमधली सगळीकडची जर मराठी झाली तर मग मला असं वाटतं की मला त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने भाग घेता येईल. आता तोटा हा आहे की माझ्या विषयातलं जे अत्यंत वरच्या दर्जाचं संशोधनातलं म्हणजे ज्ञाननिर्मिती म्हणते मी त्याला, मी शिकवू शकते इंग्लिशमध्ये, मी लिहू शकते, मी वाचू शकते, पण ज्ञाननिर्मिती जेव्हा करायची वेळ येते, जिथे अत्यंत वरच्या दर्जाचं लिखाण करायची जेव्हा वेळ येते त्यावेळेला मला असं वाटतं की माझी भाषा मातृभाषा इंग्लिश नसल्यामुळे पण मला इंग्लिशमध्ये ते लिहावं लागत असल्यामुळे मी कुठेतरी कमी पडते हे मला वाटतं. आणि त्याचा दोष मराठी भाषेला नाही, त्याचा दोष म्हणजे पुढे जेव्हा आपली चर्चा होईल तेव्हा मी कारणं सांगेन. बस एवढंच मी बोलून थांबते. सुजित, मराठी भाषेत शिकल्याचा फायदाच झाला. बेसिकली घरामधलं वातावरण म्हणजे खेळीमेळीचं होतं, त्याच्यामुळे अभ्यासामध्ये पण असं प्रेशर वगैरे नव्हतं कुठेच की हे आत्ताच झालं पाहिजे, मगच झालं पाहिजे. आणि आई बाबा हेच आम्हाला शिकवत होते, शिकवणी वगैरे लावण्याचा काही प्रश्न नव्हता. त्यामुळे आज ज्या काही पोझिशनवरती आहोत ते फक्त आई बाबा आणि त्यांच्या मेहनतीमुळे आहोत आणि मराठी भाषेतनं शिकल्यामुळेच आहोत. हाय, येतोय का आवाज? हां, म्हणजे फायदा झाला आणि तोटा नाही झाला मला असं वाटतं. फायदा असा झाला की लहानपणापासून मराठी भाषेत शिकत असल्यामुळे एका प्रकारे एक लवकर क्लॅरिटी जशी येते आपल्या मातृभाषेत शिकल्यामुळे, ती ग्रास्पिंग पॉवर पण वाढते आणि लँग्वेज हा बॅरियर राहत नाही शिकताना. लहानपणी आपल्याला भाषेमुळे कुठे अडथळा येत नाही शिकताना आणि त्यामुळे मग जे ज्ञान आपण जे घेतो ते माझ्यामध्ये पटकन आपण आत्मसात करतो जर आपण मातृभाषेत शिकतो तेव्हा. त्यामुळे तो फायदा एक झाला. फक्त मला तोटा ह्याचा झाला नाही, ह्याचं कारण शाळा नाही आहे, ह्याचं कारण माझे आईबाबा आहेत. त्यांनी मला म्हणजे जरी म्हणजे माझ्या शाळेत जितकं इंग्लिश शिकवत होती माझी शाळा, ते मला पुरलं नसतं आयुष्यात पुढे. माझ्या आईबाबांनी वेगळे प्रयत्न केले, त्यांनी मला इंग्लिश सिनेमे दाखवले, इंग्लिश टी व्ही शोज दाखवले, लवकर इंग्लिश न्यूजपेपर्स वाचायला सांगितलं, इंग्लिश पुस्तकं कोणती वाच, कोणती नको वाचूस, कोणाला ऐक. क्रिकेट कॉमेंट्री ऐकताना ते म्हणायचे की क्रिकेट बघतोस पण कॉमेंट्री इंग्लिशमध्ये नीट वाच, नीट ऐक, त्यामुळे तुझी भाषा सुधारेल. सो हे कॉन्शियसली माझ्या इंग्लिशवरती त्यांनी काम केलं आणि त्यामुळे मला त्याचा तोटा नाही झाला असं मला वाटतं. जर का मला ते प्रिव्हिलेज नसतं तर मला कदाचित तोटा झाला असता, कारण की आता मी माझं जर्नलिझम करतो आहे
ते पूर्णपणे इंग्लिशमध्ये करतो आहे. आणि जर का मी फक्त मराठीत जर्नलिझम केलं असतं तर एका राज्यापुरता मर्यादित राहिलो असतो. आता अमेरिकेतल्या, UK मधल्या, युरोपमधल्या ज्या पत्रकारांशी मला संबंध येतो तो कदाचित नसता आला. आणि मराठीत जर का फक्त काम केलं असतं तर आता जेवढे पैसे कमवतो त्याच्यापेक्षा खूप कमी पैसे कमवले असते. त्यामुळे इंग्लिश ही व्यवहाराची भाषा आहे आणि ती महत्त्वाची आहे. ह्याला हे मान्य करायला पाहिजे. त्यामुळे जास्त संधी उपलब्ध होतात. फक्त शाळांमध्ये ते कसं, फक्त मला ते प्रिव्हिलेज मिळालं, ज्यांना प्रिव्हिलेज ते नाही आहे त्यांनी काय करायचं हा एक प्रश्न आहे. त्यामुळे सुरुवातीला मी हेच म्हणेन की हा फायदा झाला आणि तोटा नाही झाला. याचं कारण माझ्या आईबाबांनी वेगळे प्रयत्न केले. निधी तुम्ही बोला. थँक्यू. मी असं बोलेन की मराठी शाळेत शिकल्याचा फायदाच झाला, कारण की नेहमी जेव्हा आपण एका लहान मुलाला रेज करतो तेव्हा आपण त्याला डायरेक्टली लँग्वेज नाही शिकवत, पण आपण त्याला हे शिकवतो की काय राईट आहे काय रॉंग आहे, त्याची जडणघडण कशी हवी आपण त्याच्यावर लक्ष देतो. आणि आय थिंक ते संस्कार, ते मॅनर्स जे आपल्याला मिळतात ते जे मला मिळाले जेव्हा आपण ॲक्च्युली रेज होतो. एक जो टाईम असतो शाळेमध्ये शिकण्याचा, जो जेव्हा मूल शाळेमध्ये एंटर करतं तेव्हा ज्या गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात त्या मराठी शाळेतून बेस्ट मिळतात असं माझं मत आहे स्पेसिफिकली. आणि इंग्लिश शाळा असो किंवा मराठी शाळा असो, बॅरियर फक्त लँग्वेजचं आहे. असं नाही आहे की तुम्ही आयुष्यात काही करू शकत नाही. ते शाळा नाही ठरवत, कधीच ठरवत नाही, नाही ते लँग्वेज ठरवत. ते फक्त एक बॅरियर्स आहेत जे तुम्हाला ओव्हरकम करायचे. आणि जो पण इंग्लिशची अडचण येते ती किती महिने येणार तुम्हाला किंवा किती वेळेपर्यंत येणार, पहिले 6 महिने, 1 वर्ष किंवा 2 वर्ष. पण जसजसं तुम्ही त्याच्यावर सराव करणार, प्रॅक्टिस करणार, जेवढं बोलणार, चालणार, ज्या सराउंडिंगमध्ये राहणार तसं तुम्ही ओव्हरकम करता. त्याच्यामुळे शाळा कधीच मॅटर करत नाही किंवा तुमचं बॅकग्राऊंड मॅटर करत नाही की तुम्ही आयुष्यामध्ये काय करणार आहात. ती नेहमी तुमची एक जिद्द असते, तुमच्या अपब्रिंगिंग असते, तुमचं एक सराउंडिंग असतं, ते मॅटर करतं. थँक्यू. सुजित. एक पहिली गोष्ट एक सांगतो की आपण ह्याच्यामध्ये की इंग्रजीला आपण एवढं हे देतो, पण मी हे सांगू इच्छितो की आपल्या मराठी माध्यमात शिकलेल्या 10वीतल्या मुलीचं इंग्रजी युरोपमधल्या 10वीतल्या मुलाच्या मुलीपेक्षा इंग्रजी नक्की चांगलं आहे, हे मी तुम्हाला लिहून देतो. कारण तिथे हा इंग्रजी हा एक अग्रगण्य किंवा आपण म्हणतो असं काही नाही. त्यामुळे तुम्ही म्हणजे कम्पेअर करायचं झालं तर तुम्ही एवढं हे सांगू शकता की अख्ख्या युरोपमधल्या मुली, म्हणजे UK सोडून जिकडे इंग्रजी भाषा त्यांची स्वतःची ही आहे, अख्ख्या युरोपमधल्या ह्याच्यातलं नक्की सांगतो की आपल्या म्हणजे मराठी माध्यमातल्या मुलांचं इंग्रजी नक्कीच चांगलं असेल. आणि फायदा शिकायचा तर फायदा तोट्यावर झालं तर म्हणजे तसा फायदा झाला. मी अजूनही गणित म्हणजे पाढे मराठीचंच म्हणतो, म्हणजे सगळी माझी कॅल्क्युलेशन्स असताना तर आणि म्हणजे बरंच ट्रिग्नॉमेट्री वगैरे पण माझं मराठीत अजून डोक्यात चालतं, ते ट्रान्सलेशन नंतर जमतं. बाकी आणि जसं पार्थ म्हणाल तसं माझ्या आईबाबांचं त्याच्यामध्ये बरंच हे होतं, ते एक नक्की आहे की पालकांचं त्याच्यामध्ये किती कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे जसं लहान असताना बऱ्याचदा टाइम्स ऑफ इंडियामध्ये वगैरे वाचायला आई असं म्हणजे सांगायची की सकाळी न्यूज वाचायला. आजकाल तर पेपर येत नाहीत पण आता ॲप पण असतात आपल्याकडे. आणि तोटा म्हणजे थोडंसं एक वैज्ञानिक ह्याच्या दृष्टीने मी सांगू शकतो की तोटा असं नाही की थोडंसं लिमिटेशन्स होती की म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑलिम्पियाड वगैरे जे असतात त्याच्यामध्ये त्या इंग्रजी माध्यमात होता, त्याच्यामुळे तो कधी भाग नाही घेता आला मला, कारण तेव्हा सेमी इंग्लिश पण नव्हतं. पण म्हणजे त्याचा काही फार त्याचा पुढे जाऊन काही हे झालं असं नाही, पण एक जर त्या गोष्टी जर पण ही मराठीत चालू झाल्या किंवा नंतर याच्यामध्ये काही करता आलं तर ते म्हणजे इम्प्रूव्ह होऊ शकतं पुढे जाऊन. पण हां, खूप छान. कोमल. मी ह्या शाळेतनं शिकली सर, आणि आमचे इंग्रजीचे शिक्षक होते पाटील सर. त्यांनी आमच्याकडनं खूप अभ्यास करून घेतलेला इंग्रजीचा, त्याच्यामुळे तेव्हापासून कॉन्फिडन्स खूप बिल्ड झालेला इंग्रजीचा. तोटा म्हणाल तर तोटा नाही झाला, थोडं अंडर कॉन्फिडन्स वाटायचं जस्ट जेव्हा शाळा संपली आणि कॉलेजमध्ये एंटर केलं, कारण की तिथे जेव्हा इंग्लिश मिडियमची मुलं होती त्यांचं एवढं फ्लुएंट इंग्लिश ऐकून थोडंसं अंडर कॉन्फिडन्स. तोटा कधी नाही झाला, पण मग मला आवड होती इंग्रजीची म्हणून मी इंग्रजी शिकली. उलट मला आता मराठी जास्त चांगली शिकली असती तर बरं झालं असतं असं वाटतं, कारण की मी ज्या ठिकाणी काम करते कॉर्पोरेशनमध्ये तिथे सगळे दस्तावेज मराठीत असतात. तर आणि खास करून महानगरपालिकेत तर मला असं वाटतं की आणखी थोडं मराठीवर भर दिलं असतं
तर मला तो त्रास झाला नसता आता तिथे काम चांगलं करताना. मराठी. इवन मी हे पण सांगू इच्छिते की तिथे काम करताना जेव्हा तुम्हाला प्रमोशन हवं असतं ना सर, तुम्हाला कोणी विचारत नाही तुम्ही इंग्रजी किती शिकला. तिथे प्रमोशन फक्त MA मराठी ह्या एका ह्याच्यावर मिळतं, हे मी सांगू इच्छिते. तर माझ्या डोक्यातनं तो कॉन्सेप्टच गेला आहे इंग्लिश आणि मराठीचा. तर मला नाही तोटा झाला, खूप थोडं छान. अंडर कॉन्फिडन्स वाटलं, पण मी ते नंतर कव्हर केलं. मला फायदाच झाला आहे मराठी या शाळेत शिकायचा, आपल्या शाळेत शिकायचा. माझं करिअर खरं चालू पण नाही झालं आहे, तर मी जे काय मत देणार आहे, टेक इट विथ अ ग्रेन ऑफ सॉल्ट. निधीताई, राईट, नाव बरोबर घेतो ना, निधीताई, आय ॲग्री विथ हर कम्प्लिटली. अँड मी माझ्या अँगलने पण उत्तर देऊ इच्छितो. हा जो प्रश्न आहे की मराठी शाळा त्याचा फायदा की तोटा, माझ्या मते फायदा तोटा हा विचारायची गरजच नाही आहे. आणि या प्रश्नाचे वेगवेगळ्या फाट्यातून उत्तरं देऊ शकतो. बट या प्रश्नाला मी वेगळ्या प्रश्नामध्ये कन्वर्ट करू इच्छितो. ॲज अ पालक, तुम्ही तुमच्या पाल्याला काय शिकवू इच्छिता? येरे येरे पावसा शिकवू इच्छिता का जिंगल बेल शिकवू इच्छिता? आणि आता तुम्हाला विचारा की कोणती कविता शिकवली तर त्याच्या करिअरच्या दृष्टिकोनातून फायदा आहे की तोटा आहे? तर विचार केला तर येरे येरे पावसाचा पण काय फायदा तोटा नाही आहे आणि जिंगल बेलचा पण काय फायदा तोटा नाही आहे. बट तुम्हाला तुमच्या पाल्याला काय बोलता यायला पाहिजे असं वाटतं? येरे येरे पावसा बोलता यायला पाहिजे की जिंगल बेल्स? तर शाळेचं जे माध्यम आहे, मराठी की इंग्रजी, करिअरच्या दृष्टिकोनातून माझ्या मते बघितलं नाही गेलं पाहिजे. तर तुमच्या पाल्याने कला संस्कृती जोपासता यायला पाहिजे. आणि कोणती कला संस्कृती जोपासता यायला पाहिजे? मराठी कला संस्कृती जोपासता यायला पाहिजे. म्हणून तुम्ही मराठी शाळेत टाका. करिअर, जसे त्या म्हणाल्या की एक बॅरियर असू शकतं, बट करिअरसाठी शाळा जास्त इम्पॉर्टंट नाही आहे. 11वी 12वी बॅचलरचं एज्युकेशन या गोष्टी भरपूर इम्पॉर्टंट असतात. शाळेचा थोडा रोल असतो कन्वर्ट करण्यासाठी, बट तो एवढा इम्पॉर्टंट नसतो. शाळा करिअरसाठी डायरेक्टली लिंक नाही आहे माझ्या मते, असं मी बोलेन. थँक्यू. इंग्रजी भाषेची तुम्ही आता कॉलेजमध्ये म्हणा किंवा आता काही तुम्ही नोकरी करता काही मंडळी, तर इंग्रजी भाषेची कितपत अडचण जाणवली आणि त्या संदर्भात तुम्ही कशी त्याच्यावरती मात केली? कोणीही बोला, म्हणजे असं काही नाही की प्रश्न ओपन आहे. हा, तुमच्यापैकी कोणी सुरुवात करू शकता. सर, बोलताय तुम्ही? मला सुरुवातीला कॉलेजमध्ये गेलो तेव्हा कदाचित असं वाटायचं की माझं इंग्लिश इतर विद्यार्थ्यांपेक्षा थोडं कमी आहे. पण पुस्तकं इतकी वाचत होतो, सिनेमे खूप बघत होतो, ॲज आय सेड कॉमेंट्री रेग्युलरली ऐकायचो, आणि त्यामुळे तेव्हा लक्षात आलं की माझं इंग्लिश इतरांपेक्षा, आणि भाषेचं असं आहे की तुम्ही लँग्वेज कधी इम्प्रूव्ह करू, म्हणजे ऑलवेज इम्प्रूव्ह करू शकता. असं कधीच तुम्ही एका टप्प्यावर पोचत नाही की आता आपल्याला सगळं इंग्लिश आलेलं आहे. यू कॅन ऑलवेज इम्प्रूव्ह, यू कॅन ऑलवेज गेट बेटर विथ युअर लँग्वेज. पण आयडिया अशी आहे की तुम्हाला इंग्लिश बोलताना असं वाटलं नाही पाहिजे की मी आता अशा भाषेत बोलतो आहे की जी मला नॅचरली येत नाही. सो त्या स्टेजला आपण पोचलो म्हणजे आपल्याला इंग्लिश आलं असं एक समजायला हरकत नाही. आणि ते माझ्या मते मला बऱ्यापैकी लवकर, शाळेनंतर एक 3-4 वर्षात मला तो कॉन्फिडन्स आला होता. आणि जवळजवळ तेव्हाच माझं जर्नलिझम करायचं ठरलं होतं. आणि मला जर्नलिझम करायचं होतं तेव्हा मी ठरवलं होतं की मला इंग्लिशमध्ये जर्नलिझम करायचं आहे. आणि त्यामुळे मग मी त्या दिशेने पावलं उचलायला सुरुवात केली होती. त्यामुळे इंग्लिशची अडचण कधीच नाही जाणवली. सुरुवातीला कदाचित स्पोकन इंग्लिश किंवा कॉन्व्हर्सेशनमध्ये कदाचित थोडाफार मी कमी बोलायचो, पण तेही एक 2-3 वर्षात सवयीचा भाग असतो, तो सवयीप्रमाणे मी ते पिकअप केलं. आणि जेव्हा इंग्लिश लिहायला लागलो तेव्हा मग आपोआपच विचार करण्याची प्रोसेससुद्धा इंग्लिशमध्ये सुरू झाली. जास्त वाचन इंग्लिशमध्ये व्हायला लागलं, जास्त TV शोज इंग्लिशमध्ये बघायला लागलो. त्यामुळे मला पर्सनली इंग्लिशची अडचण अशी कधी जाणवली नाही कामाच्या दृष्टीने. मी लिहिताना थॉट प्रोसेसमध्ये माझं, इनफॅक्ट आता मला गेले 1 वर्षभर लोकसत्तेत माझा कॉलम सुरू आहे, तर तो लिहिताना, मराठीत कॉलम लिहिताना मला थोडा जास्त विचार करावा लागतो, कारण की माझी इतकी वर्ष आता सवय झाली इंग्लिशमध्ये विचार करायची आणि इंग्लिशमध्ये लिहायची. त्यामुळे मला लोकसत्तेचा कॉलम लिहिताना ॲक्च्युली थोडा जास्त त्रास झाला. पण इंग्लिशमध्ये काम करताना मला कधी प्रॉब्लेम नाही जाणवला पर्सनली. तसं माझं इंग्रजी उत्तम होतं, म्हणजे शाळेय जीवनामध्ये पण. पण जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजला गेलो त्यावेळेला एक प्रसंग घडला आणि तिथे मला असं वाटलं की अरे आपण सुद्धा इंग्रजी माध्यमातून शिकलो असतो तर थोडं बरं झालं असतं. पण ते क्षणिक होतं, कारण त्या आमची ओळख परेड जी होती कॉलेजमध्ये ती जेव्हा कम्युनिकेशन चा जो सब्जेक्ट होता त्याच्यामध्येच अशी झाली होती की व्हर्नॅक्युलर मीडियमचे कोण आहेत आणि इंग्रजी माध्यमाचे कोण आहेत.
तर व्हर्नॅक्युलर माध्यमामध्ये म्हणजे मराठी, हिंदी किंवा इतर जे तमिळ किंवा कोणत्याही भाषांमधनं शिकलेली मुलं आणि इंग्रजी माध्यमातली मुलं असं वर्गीकरण सुरुवातीलाच झालं होतं. आणि त्याच्यानंतर एक प्रेझेंटेशन होतं आमचं, पेपर प्रेझेंटेशन. आणि त्या पेपर प्रेझेंटेशनमध्ये माझं पेपर प्रेझेंटेशन एकदम खराब झालं आणि जवळजवळ एक 100-150 मुलांसमोर मला असं सांगितलं गेलं की तू फर्स्ट इयर काय म्हणजे इंजिनियर काय फर्स्ट इयरसुद्धा पास होऊ शकत नाही. तर त्यानंतर आपण मराठी माध्यमातून शिकलेलो होतो, इंग्रजी माझं चांगलंही होतं आणि आपल्या अभ्यास करायची पद्धत वेगळी होती की विषय समजून घेणं, उमजून घेणं, त्याच्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या क्लिअर करून घेणं. आणि त्या जोरावरती ज्या वेळेला फर्स्ट सेमिस्टरचा आमचा रिझल्ट लागला, 300 मुलांमधनं फक्त 7 जण पास झाले होते आणि त्यामध्ये मी दुसरा होतो. आणि त्या प्रसंगामुळे त्या शिक्षिकेलाही वाईट वाटलं असेल कदाचित माझी मार्कशीट बघून. आणि बाकीची जी व्हर्नॅक्युलर मीडियमची मुलं होती त्यांनाही एक प्रोत्साहन मिळालं असेल की ओके, भाषेचा काही संबंध नाही आहे, तुम्ही कसं समजून घेताय, इंजिनिअरिंग हे समजून घेणं आणि जे आपल्याला शिकवत आहेत त्याचा गाभा समजून पुढे त्याच्यावरती काम करणं हे महत्त्वाचं आहे, ना की भाषा. आणि त्यानंतर मग माझं ते पुढे कंटिन्यू राहिलं. जेव्हा माझा पहिला जॉब लागला तिथे माझं सिलेक्शन झालं होतं, कारण इंटरव्ह्यूमध्ये मला जे क्वेश्चन्स विचारले होते ते वेगळे होते पूर्णपणे, जे इंजिनिअरिंगला शिकवलं होतं त्यापेक्षा. पण मी इतर मुलांना त्यावेळेला जिथे आम्हाला थांबवलं होतं, इतर मुलांना मी शिकवत होतो की कुठल्या कन्सेप्ट कशा आहेत, काय आहेत, आणि ते त्या इंटरव्ह्यूअरने पाहिलं होतं काचेमधनं. तर त्या जोरावरती त्याने मला सिलेक्ट केलं. त्यानंतर मी जवळजवळ एक 4 ते 5 म्हणजे फर्स्ट इयरलाच जॉबच्या 4 ते 5 कंपन्यांमध्ये कॉर्पोरेट ट्रेनिंग दिलं. बाकीच्या म्हणजे तिकडे काम करणारी जी माणसं असतात त्यांना प्रोडक्ट ट्रेनिंग म्हणा किंवा मायक्रोसॉफ्टचे जे प्रोडक्ट्स असतात म्हणजे SQL म्हणा किंवा जे प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस आहेत त्याबद्दल मी ट्रेनिंग म्हणजे प्रॉपर ट्रेनिंग मायक्रोसॉफ्टच्या वतीने आमच्या कंपनीच्या सोबत दिलं होतं. त्यामुळे म्हणजे इंग्रजीची अशी अडचण नाही आली, पण एखादा प्रसंग आपल्या आयुष्यात येतोच. त्यामुळे असं वाटतं आपल्याला की आपण कदाचित इंग्रजी माध्यमातून शिकलो असतो तर वेगळं झालं असतं, पण असं काही नाही आहे. पालकांनाही तसंच आहे की तुम्ही शेवटी कसं आहे, माध्यम आहे, ते माध्यमापेक्षा नॉलेज महत्त्वाचं आहे. तुम्ही त्या गोष्टीकडे फोकस करा आणि कुठलंही असो त्याच्यातनं तुम्ही जर का फोकस्ड राहून अभ्यास केलात किंवा तुमच्या पाल्याचा अभ्यास करून घेतला तर त्यांची प्रगतीच होणार आहे. मराठी भाषेतून शिकलेली असल्यामुळे 10वी नंतर मला आठवते जेव्हा मी कॉलेजमध्ये प्रवेश केला तेव्हा मला सतत अशी भीती वाटत होती की आता इतर इंग्लिश मिडियममधल्या शिकलेली मुलं जी असतील कॉलेजमध्ये त्यांच्या तुलनेमध्ये माझा परफॉर्मन्स कसा असेल, मी टिकाव धरू शकेन की नाही. पण पहिल्याच परीक्षेमधून म्हणजे पहिली जी परीक्षा झाली कॉलेजमधली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की माझ्याबरोबरीच्या इंग्लिश मिडियममधनं शिकलेल्या मुलांपेक्षा पण माझं परफॉर्मन्स चांगला होता. त्यामुळे 11वीपासून ते BA पर्यंत म्हणजे BAला मी सोशॉलॉजीमध्ये सुद्धा मी कॉलेजमध्ये टॉपर होते BAच्या फायनल एक्झाममध्ये. MAला गेल्यानंतर देखील माझ्या बरोबरीच्या इंग्लिश मिडियममधनं शिकलेल्या मुलांच्या तुलनेने माझे मार्क नेहमीच जास्त होते. म्हणजे सांगण्याचा उद्देश हा की मी इंग्रजी उत्तम वाचू शकत होते, लिहूही शकत होते. लिहिणे म्हणजे पण आपण लिहिण्यामध्ये सुद्धा फरक केला पाहिजे. लिहिणे, वाचणे, समजणे ह्या पातळीवरती मला इंग्लिशमध्ये कधीच अडचण नाही आली, आताही येत नाही. पण म्हणजे मी जे मगाशी म्हटलं तोट्याचं, सर्वसाधारण कम्युनिकेशन एखादी नवीन भाषा शिकून करणं हे रिलेटिव्हली सोपं असतं. पण आता मी ज्या क्षेत्रामध्ये आहे तिथे मी निव्वळ शिकवत नाही, मी संशोधन करते. मी म्हणजे ज्याला आपण नवीन ज्ञान निर्माण करतो असं क्षेत्र आहे हे समाजशास्त्रातलं. ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे मी जेव्हा PhDला गेले त्यावेळेला सुद्धा मला अजूनही मला हे माहिती आहे की मी जो प्रबंध लिहिलेला आहे तो प्रबंध एक
उत्तम प्रबंध आहे. अनेक जण माझा प्रबंध वाचतात, रेफर करतात, हे मला माहिती आहे आणि तो इंग्लिशमध्ये लिहिलेला आहे. पण तो प्रबंध लिहिताना मला हे जाणवलं आणि विशेषतः आता ज्या टप्प्यावर मी आहे, जिथे मी TISS मी म्हणेन जगामध्ये नावाजलेल्या काही संस्थांपैकी एक आहे. ह्या लेवलला ज्या पद्धतीचं संशोधन समाजशास्त्रामध्ये होतं आणि ज्या पद्धतीचं लिखाण आणि प्रसिद्ध होतं, ते लिखाण करताना मला असं वाटतं की इंग्रजी भाषा नुसती येणं पुरेसं नाही आहे, त्या भाषेवर प्रभुत्व असणं पुरेसं आहे. आता परत असं समजू नका की मी म्हणते की तुम्ही इंग्लिश भाषेमधून शिकलं पाहिजे. मला कधीही मी मराठी भाषेतून शिकल्याचा पश्चाताप झालेला नाही, होत नाही. पण म्हणजे कंपॅरिझनच द्यायची तर कुठलाही देश घ्या, इंग्लंड सोडून कुठलाही देश घ्या, त्या सगळ्या देशांमध्ये त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये शिक्षण असतं, संशोधन असतं. आपला एक देश असा आहे की ह्या ठिकाणी इंग्लिशमधनं संशोधन किंवा रिसर्च केला जातो. सगळे व्यवहार, महत्त्वाचे व्यवहार इंग्लिश भाषेतून होतात. माझा म्हणण्याचा उद्देश हा आहे की इथे निव्वळ पालकांची आणि शाळा चालवणाऱ्या नवीन शाळा किंवा ज्याला प्रयोगशील शाळा चालवणाऱ्यांची जबाबदारी नाही आहे, ही आपल्या समाजाची जबाबदारी आहेत की इथे व्यवहार, सगळा व्यवहार ह्या इथल्या भारतातल्या भाषेमध्ये झाला पाहिजे असं मला वाटतं. आणि तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे समाजाचा विकासही तेवढा होणार नाही. त्यामुळे तोटे हे मला जो दिसतो तो मी आज जगातल्या सगळ्यात उच्च दर्जाच्या संशोधनामध्ये माझं कॉन्ट्रीब्युशन मला जेवढं वाटतं तेवढं मी नाही देऊ शकत. आणि ह्याचा दोष मी आपल्या देशातली जी इंग्रजी भाषेचं जे वर्चस्व आहे, पण परत माझं म्हणणं इंग्रजी भाषा वाईट आहे असं नाही. एक मिनिट, इंग्रजी भाषा वाईट आहे असं नाही, पण ज्ञाननिर्मिती ही त्या व्यक्तीचं मातृभाषेत जर केली, मी कन्सेप्च्युअल क्लॅरिटीबद्दल बोलले, ती कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुम्ही ज्या भाषेतून विचार करता शिकता त्या भाषेत जास्त असते. आणि म्हणून मला असं वाटतं की म्हणजे की इथे प्रश्न निव्वळ पालकांनी मराठी शाळेत घालावं हा नाही आहे. प्रश्न हा आहे की इथे व्यवहार, इथलं सगळी व्यवस्था, समाजाचं देवाणघेवाण ही इथल्या भाषेमध्ये झाली पाहिजे. ती होत नाही आहे आणि त्याच्यामुळे अनेकदा पालक नाही घालू इच्छित. म्हणजे मला त्याच्यात चुकीचंही नाही काही वाटत, कारण पार्लमेंटमध्ये इंग्लिश भाषा चालते, सुप्रीम कोर्टामध्ये इंग्लिश भाषा चालते, इथला मीडिया जो सगळा आहे, प्रसार माध्यमात, तो सगळा इंग्लिश भाषेने डॉमिनेट केलेला आहे. मग आपण अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. जोपर्यंत ते बदलत नाही तोपर्यंत लोकांना वाटणारच आहे की माझ्या पाल्याने इंग्लिश शाळेमध्ये जावं. मराठी भाषेत शिकल्याचे जे फायदे आहेत ते मला माहिती, एवढं सगळं असूनही मराठी भाषेत शिकण्याचे फायदे आहेत. म्हणजे आज मला त्याचा कुठेच पश्चाताप नाही, पण बदल कुठे झाला पाहिजे ह्याच्याबद्दल मी बोलते. प्रश्न होता की लाईक 10वी नंतर काही त्रास याचा तर अडचण भाषेची. सायन्स जे विज्ञान आणि गणिताच्या ह्याच्यानी सांगायचं झालं तर भाषा तशी काही फार महत्त्वाची वस्तू, म्हणजे सायन्स अँड इज लाईक बेस्ड ऑन लॉजिक. तर तुम्हाला जर म्हणजे तुमचे जसं म्हणाले की जर तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर 11वी 12वी किंवा इव्हन फर्स्ट इयरला वगैरे पण म्हणजे लिहिताना थोडे तुमच्या भाषेत काही चुका झाल्या किंवा काही प्रश्न लिहिताना, उत्तरं लिहिताना, त्याच्यामध्ये तर तुमचं जोपर्यंत तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होत आहेत तोपर्यंत तुम्ही ती भाषा नक्कीच पिकअप करू शकता. म्हणजे नंतर आता माझ्या PhDच्या वेळेला मी काही थिसिस फ्रेंचमध्ये पण वाचले, पण त्याच्यामध्ये बेसिकली अंडरलाईन वॉज मॅथमॅटिक्स, बिकॉज लाईक फिजिक्समध्ये तुम्ही भाषा शेवटी ते मॅथ्स आहे. सर हे हे म्हणजे दिस इज स्पेसिफिक टू म्हणजे फक्त विज्ञान आणि याच्यामध्ये, काही बाकीच्या याच्यामध्ये ऑफकोर्स हे लागू नाही होणार. पण ॲटलिस्ट सायन्स किंवा इंजिनिअरिंगमध्ये जाताना त्याच्यामध्ये जर तुम्ही मराठीतनं जरी शिकलात तरी हळूहळू तुम्ही ते भाषा कशी म्हणजे इंग्रजी भाषेत कसं लिहायचं किंवा काय ते तुम्ही पिकअप करू शकता.
आणि जोपर्यंत तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर आहेत तोपर्यंत, आणि त्याच्यात तेवढा त्रास होऊ शकत, म्हणजे इंग्रजी, आणि असं नाही की 10वी नंतर डायरेक्टलीच इंग्लिशचं पुस्तक हातात येतं, म्हणजे मराठी माध्यमामध्ये इंग्रजी शिकवलं जातं, म्हणजे ते लिहायचं कसं काय हे असतं वाचनामध्ये. नाही, तुम्ही कोण? माझं एज्युकेशन 7वीपर्यंत म्युन्सिपॅलिटी स्कूलमधून झालेलं, त्याच्यामुळे मराठी मीडियमच होतं, आणि 8वी 9वी 10वी इथे नंदादीप विद्यालयामध्ये. त्याच्यामुळे भाषेची अडचण अशी इन टर्म्स ऑफ एन इंग्लिश मला असं वाटलं नाही जेव्हा आपण लिहितो आणि वाचतो, कारण की त्याचं श्रेय पूर्ण नंदादीप शाळेचंच आहे, गावडे मॅडमचं आहे, कारण त्याच्यामध्ये मला कधी प्रॉब्लेम झाला नाही. पण जेव्हा आपण एक्झॅक्टली कॉलेजमध्ये जातो तेव्हा आपल्याला ही भीती असते की सगळे आपले जे मित्रमैत्रिणी असणार ते इंग्लिश मिडियममधून असणार, तिथे आपण कसं त्यांच्यासोबत वावरणार, मग तिथे थोडीफार भीती वाटायची. ते स्टार्टिंगचं होतं जेव्हा आपण ॲक्च्युली 11वीला जातो आणि सगळे सब्जेक्ट वगैरे सगळे इंग्लिशमध्ये असतात, तेव्हा थोडाफार प्रॉब्लेम जाणवतो. पण जसं मी पहिले पण सांगितलं, जोपर्यंत तुम्ही सराव नाही करत कुठल्या गोष्टीचा तोपर्यंत त्या गोष्टीवर किंवा लँग्वेजवर तुमचं प्रभुत्व येत नाही. मग तिथे पण एवढं मला 11वीपासून 15वीपर्यंत कधी जाणवलं नाही. इवन CA करताना पण कधी लँग्वेजचा एवढा प्रॉब्लेम आला नाही. पण जेव्हा ॲक्च्युली मी कॉर्पोरेटमध्ये एंटर केलं तेव्हा मला असं वाटलं की इंग्लिश फक्त वाचता आणि लिहिता नाही, पण ते तुम्ही कसं प्रॉपरली कम्युनिकेट करता, कसं एक्सप्रेस करता, तुमची पर्सनॅलिटी तुम्ही कशी डेव्हलप करता, लोकांशी कसं बोलता, कसं वावरता, ते खूप महत्त्वाचं आहे. आणि ते इंग्लिश शाळा नाही शिकवत, नाही ते मराठी शाळा शिकवत, ते आपल्यावर आहे आपण कशी आपली वागणूक आणि आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करतो. मग त्याच्यावर मला वाटतं मी मग नंतर काम केलं. माझे मेंटर होते ऑफिसमध्ये, त्यांनी माझ्यावर काम केलं की तुला स्वतःची पर्सनॅलिटी कशी डेव्हलप करायला पाहिजे. आणि मला असं वाटतं आज असं कोणी नाही बोलू शकत की मी ॲक्च्युली मराठी मीडियममधून आली आहे, द वे आय एक्सप्रेस मायसेल्फ इन इंग्लिश. मग ते एक आहे की ते शाळा नाही ठरवत. आणि इंग्लिशवर जर काम करायचं असेल तर मी पॅरेंट्स लोकांना हेच सांगू इच्छिते की तुम्ही तुमच्या घरामध्ये मुलांशी जेवढं होईल तेवढं इंग्लिशमध्ये बोला. असं नाही की पूर्णच्या पूर्ण बोला, पण थोडंफार ट्राय करा, स्टार्ट करा, जेणेकरून जसं सराउंडिंग असेल तशी मुलं मोल्ड होत जातात त्या सराउंडिंगमध्ये. इंग्लिश न्यूजपेपर आणा घरामध्ये, न्यूज लावा, त्यांना सिरीज दाखवा इंग्लिशचे ज्याच्यामध्ये मोस्टली इंग्लिश वोकॅब्युलरी असणार, कॉन्टेंट असणार, जेणेकरून ते इम्प्रूव्ह करू शकतात. CA सारखी इतकी अवघड परीक्षा तू पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केलीस. हां, मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये खरंच कौतुकाची गोष्ट आहे. थँक्यू. तुम्हाला कोणाला बोलायचं आहे? येस जर वेल. इंग्रजीवर मात करायची तर सराव पाहिजे, आणि तेच पाण्यात पडल्यावर पोहायला येतच आपल्याला. त्यामुळे एक गोष्ट जर सांगू इच्छितो की तुम्हाला कोणती ऑपॉर्च्युनिटी मिळत असेल, इंग्रजी माध्यमामुळे घाबरू नका. त्याला ॲप्लाय करत नाही मी इंग्रजी आहे म्हणून असं करू नका. आणि एक मानसिकता सगळ्यांची इंग्रजी भाषेबद्दल, कधी कधी काही लोक कमी लेखतात एकतर स्वतःला किंवा दुसऱ्याला, जर इंग्रजी नीट येत नसेल तर ही मानसिकता प्लीज कोणी ठेवू नका. लोक युजली ठेवत नाहीत, बट तरी पण लोक कधी कधी हसतात कोणाचं इंग्रजी चांगलं नसेल तर माझ्या मते हे कट डाऊन केलं पाहिजे. मानसिकता इम्प्रूव्ह करा, स्वतःला कमी लेखू नका, दुसऱ्याला कमी लेखू नका. दॅट्स इट. तुमच्या सगळ्यांच्या चर्चेत एक महत्त्वाचा मुद्दा आला, तो म्हणजे सराव फार महत्त्वाचा आहे. आणि कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत, म्हणजे शिक्षकांची जबाबदारी आहे, इंग्लिश शिक्षकांची खास करून आहे आमच्या सगळ्यांची. पण तरीसुद्धा सगळ्यांचीच म्हणजे प्रोसेसमध्ये, भाषा शिक्षणामध्ये सगळ्यांचंच तेवढं महत्त्वाचं वाटतं. स्वतः विद्यार्थी, आई बाबा, आजूबाजूचं वातावरण, याही गोष्टी मॅटर करतात मला वाटतं. तुला बोलायचं आहे? ओके. पुढचा प्रश्न असा होता की मराठी माध्यमात शिकून आपल्या पाल्याचं करिअर होईल का, या पालकांच्या मनातील भीतीबाबत तुम्हाला काय वाटतं, आणि ही भीती घालवण्यासाठी काय करता येईल? कोणी सांगू शकता? हां, सगळ्यांनी थोडक्यात आपलं हे करा, कारण वेळेचं पालकांची जी भीती आहे ती मी जसं मगाशी म्हटलं तशी आपण समजून घेतली पाहिजे. आता शाळा निवडताना पालक निव्वळ मराठी भाषा एवढं बघून किंवा भाषा बघून कुठलाच पालक निवडत नाही. भाषा हा एक फॅक्टर असतो, त्याच्यामध्ये शाळेचा दर्जा हा खूप महत्त्वाचा फॅक्टर असतो. आणि आज असं झालेलं आहे, म्हणजे माझ्या मुलीसाठी जेव्हा मी शाळा शोधत होते तेव्हा प्रॉब्लेम तोच होता की मराठी शाळा बघायला जावं तर अवस्था शाळेची इतकी वाईट, आणि इंग्लिशमध्ये घालायचं नव्हतं. शेवटी एक नगर परिषदेची शाळा सापडली की जी शाळा ही खूप छान होती, ते मुख्याध्यापक खूप
अगदी मनापासून ती शाळा चालवत होते आणि ती मराठीही होती, त्याच्यामुळे त्याच्यात घातलं. पण तेवढं असून देखील शिक्षणाचा दर्जा इतका वाईट होता की माझ्या मुलीने शेवटी मला शाळेतच जायचं नाही असं सांगितलं. तो पुढचा भाग मी तिला होमस्कूलिंग करते. पण मुद्दा हा की आज ज्या शाळांमधून मराठी शिक्षण मिळतं त्या शाळांचा दर्जा अत्यंत वाईट आहे. विशेषतः सरकारी सगळ्या नाही, पण अगदी मी म्हणेन 85-90% शाळांचा दर्जा फार वाईट आहे. ही वस्तुस्थिती आहे. मग अशा वेळेला पालकांनी काय करावं? ह्याच्यातल्या बऱ्याचशा शाळा सरकारी आहेत. आता खरं तर शालेय शिक्षण ही सरकारची जबाबदारी आहे, हे आपण अनेकदा विसरतो. आणि सरकार वेगवेगळ्या पद्धतीचं शिक्षण वेगवेगळ्या लोकांना देतात. केंद्रीय विद्यालय ही इंग्लिश भाषेतून सरकारने दिलेली चालवलेल्या शाळा आहेत, पण तिथल्या शिक्षणाचा दर्जा खूप वेगळा आहे. आणि आपल्याकडच्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन, नगर परिषद, जिल्हा परिषदेच्या शाळा मराठी माध्यमाच्या आहेत, त्या शाळांचा दर्जा फार वेगळा आहे. त्यामुळे शाळा निवडताना निव्वळ भाषा हा एक विषय, हा एकच फॅक्टर नसतो. आणि शेवटचं सांगते, म्हणजे फार वेळ घेत नाही, माझ्या दृष्टीने हा विषय स्वतःच्या भाषेतनं, मराठी भाषेतनं शिक्षण हा निव्वळ पालक आणि विद्यार्थी ह्यांचा विषय नाही आहे. हा माझ्या दृष्टीने समाजकारणाचा आणि राजकारणाचा विषय आहे. जोपर्यंत इथला सगळा व्यवहार कारण ती भाषा समृद्ध पण होत नाही जोपर्यंत ती सगळ्या ठिकाणी वापरली जात नाही, त्या भाषेचा पर्पज काय? निव्वळ शिक्षण घेण्यासाठी तर असूच शकत नाही ना. जर ती भाषा संशोधनासाठी वापरली जात नाही, राजकारणासाठी वापरली जात नाही, लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये, कोर्टात वापरली जात नाही, मीडियामध्ये वापरली जात नाही, ती भाषा समृद्ध होणार कशी? आणि लोकांनी मग ती भाषा शिकावी का? परत शेवटी हेच सांगते की ते मराठीतून शिक्षण असलंच पाहिजे, सगळा व्यवहार मराठीतून झाला पाहिजे या राज्यातला, हा आपला प्रयत्न असला पाहिजे. पालकांनी स्वतःला पहिले प्रश्न विचारला पाहिजे, शिक्षण म्हणजे काय? शिक्षण म्हणजे भाषेचं ज्ञान आहे की बाकी सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे? म्हणजे त्याच्यामध्ये व्यावहारिक, सामाजिक आणि सगळ्याच गोष्टी आल्या. तर जर का भाषेचं ज्ञान म्हणून आपण जर का पाहिलं तर मग तिथे हा वाद होऊ शकतो की इंग्रजीतनं शिकायचं की मराठीतनं शिकायचं. पण जर का कन्सेप्ट्स, व्यवहार, समाज या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर भाषा दुय्यम येते. आणि मग त्यावेळेला तुम्ही जेव्हा घरामध्ये आपण समजा मराठी बोलतो आणि आपल्या पाल्याला आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळेतनं शिक्षण देतो आहे, तर तुम्हालाही त्याच्याबरोबर त्याला इंग्रजीमध्ये शिकवणंच आलं. कारण तुम्ही पूर्णपणे त्या शाळेवर डिपेंड राहू शकत नाही. शाळेमध्ये तो 3, 4, 5 तास असणार, त्यानंतरचा जो काळ आहे तो तुमच्याबरोबर तो घालवणार आहे. तर म्हणजे शाळेपेक्षा आपला रोल जास्त महत्त्वाचा आहे पालक म्हणून. तर पालकांनी हा विचार करणं महत्त्वाचं आहे की तो जितका जास्त वेळ आपल्याबरोबर घालवतो आहे त्यावेळेला ज्या भाषेतनं तो शिकणार आहे किंवा आपल्याशी बोलणार आहे ती भाषा महत्त्वाची आहे. आणि त्याच्यातनं त्याचं आकलन, ज्ञान आणि म्हणजे जे त्याची जडणघडण जी आहे ती घडणार आहे. तर तो विषय आणि तसा विचार करून आपण आपलं माध्यम ठरवणं गरजेचं आहे. तर मला असं वाटतं की बहुतांशी आपल्या घरात मराठी असतं किंवा आपल्या आजूबाजूच्या किंवा नातेवाईकांमध्ये किंवा जिथेही आपण जातो, जेव्हा मूल आपलं जातं त्यावेळेला जर का त्याला जी ओळखीची भाषा आहे ती जर का तिथे असेल आणि त्याच भाषेतनं तो शिकत असेल तर त्याचा ज्ञानात नक्कीच भर पडेल. काही वेळेला मी पाहिलेलं आहे, म्हणजे इंग्रजी माध्यमातली मुलं शिकत असतात, लहान मुलं, आणि मग ती नातेवाईकांकडे जातात, कुठला तरी एखादा वेगळा शब्द उच्चारला जातो किंवा जनरली आपण मराठीतनं बोलत असतो आणि मग त्यावेळेला ते पॅरेंट्सला विचारतात, अरे हे काय म्हणाले म्हणून. म्हणजे बेसिक गोष्ट असते, बेसिक शब्द असतो किंवा काही असतो, पण मग तिथे त्यांचं जे म्हणतो की ज्ञान मग ते अपुरं पडायला लागतं किंवा ते थोडीशी डिस्कनेक्ट होऊन जातात मराठी भाषा आणि इंग्रजी भाषा ह्या कॉन्फ्लिक्टमुळे त्यांच्या डोक्यातल्या. त्यामुळे थोडंसं आपण म्हणजे पालकांनी की आपल्याला जी भाषा जमते, म्हणजे आपल्यालाही त्यांचा अभ्यास घ्यायचा असतो, सगळ्याच असतात, आपल्याला जी भाषा जमते त्या भाषेतनं त्यांना शिक्षण देणं जास्त योग्य राहील. म्हणून मराठी मला असं वाटतं योग्य आहे. माझी मुलगी मराठी माध्यमातून शिकते आणि ती आम्ही चांगल्या सोसायटीमध्ये राहतो आणि ती छान प्रकारे म्हणजे 4 वर्षाची आहे किंवा 4.5 वर्षाची आहे. ती इंग्रजी भाषेतही उत्तम कम्युनिकेट करते, हिंदीमध्येही करते, मराठीमध्येही करते.
तिला कुठल्याही मुलांमध्ये किंवा कॉन्व्हेंटच्या मुलांशी किंवा इंटरनॅशनलच्या मुलांशी बोलायलाही काहीही त्रास होत नाही. ती व्यवस्थित कम्युनिकेट करते. खूपच छान. पालकांना ही भीती वाटणं साहजिक आहे, कारण की अनेक मराठी शाळा बंद होत आहेत आणि ज्या आहेत त्यांची परिस्थिती फार बरी नाही आहे. म्हणजे मला पर्सनली मराठी शाळेत शिकण्याचा फायदा झाला आणि तोटा नाही झाला. याचं कारण माझ्या वडिलांनी आधीच प्रयत्न केले की माझं इंग्लिशमधलं प्रभुत्व कायम राहील आणि त्यामुळे मला कुठे काही प्रॉब्लेम नाही आला. गेल्या वर्षी मी इनफॅक्ट मला एक अमेरिकेत फेलोशिप मिळाली होती. मी 4 महिने तिथे होतो. लॉस एंजलिसमध्ये मी LA टाइम्ससाठी रिपोर्टिंग केलं आणि 4 महिन्यात मला कुठेही कधी म्हणजे मला अडचण नाही जाणवली. पण ह्याचं कारण माझ्या आईबाबांनी वेगळे ते प्रयत्न केले होते लहानपणापासून आणि त्यामुळे मग पुढे जाऊन मला त्याचाच फायदा झाला. पण शाळेमध्ये जर का इंग्रजी शिकवलं जाणार नसेल किंवा त्या क्वालिटीचं इंग्लिश शिकवलं जाणार नसेल तर आईवडिलांना ती भीती वाटणं साहजिक आहे, कारण की जे एक्सपोजर कदाचित माझ्या घरी होतं ते सगळ्यांच्या घरी असेलच असं नाही. आणि त्यामुळे मग आईवडिलांना जर काही वाटत असेल तर ते मला त्यात काही वावगं वाटत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की ॲट द एंड ऑफ द डे आपल्या आसपास जर का ते एक्सपोजर असेल आणि शाळांची क्वालिटी सुधारत असेल तर तो प्रश्न म्हणजे निर्माण होतो. कारण की जर का शाळांची क्वालिटी नसेल, मराठी शाळा मी बालमोनमध्ये शिकलो, बालमोहन विद्यामंदिर ही अत्यंत चांगली शाळा होती जेव्हा मी वाढत होतो तेव्हा. पण आता त्यांची मराठी मीडियममधली कम्प्लिटली त्यांनी साईडलाईन झालेली आहे आणि ती पूर्णपणे इंग्लिश मीडियम झालेली आहे. त्यामुळे पालकांना जर का तो प्रश्न पडत असेल तर तो मला त्यात काही वावगं वाटत नाही. बोलणार मला असं वाटतं, मी माझ्याच एक्सपिरियन्सने बोलू शकते, की सगळ्याच पालकांना नाही परवडत इंग्लिश मीडियममध्ये आपल्या पोरांना टाकणं, त्यांना शिक्षण देणं. आणि जेव्हा त्यांना ॲक्च्युली म्हणजे एकापेक्षा जास्त जेव्हा किड्स असतात तेव्हा डिफिकल्ट होतं सगळ्यांचंच हे करणं, संगोपन करणं, त्यांना वाढवणं, इंग्लिश मिडियमची फी भरणं. आणि ज्या प्रकारे आता सगळीकडे चालू आहे की मराठी शाळा ॲक्च्युली खूप कमी झाल्या आहेत, त्या प्रकारे पुढे जाऊन गरीब पालकांसाठी तर खूप डिफिकल्ट होणार आहे शिक्षण घेणं. करेक्ट. जर मराठी शाळा आणि अशा वर्नाक्युलर मीडियमच्या शाळा बंद झाल्या तर ॲटलिस्ट बेसिक एज्युकेशन तरी मुलांना मिळालंच पाहिजे. आणि बिकॉज ऑफ फायनान्शियल कंडिशन जर हे असं होत असेल तर ते खूपच डिफिकल्ट सिच्युएशन येणार आहे पुढे जाऊन, इंग्लिश मिडियमची जर फीज नाही परवडली तर. त्या मानाने ज्या पालकांना अशी भीती वाटते की आमच्या मुलांना ॲक्च्युली इंग्लिश मीडियम नसून मराठी मीडियममध्ये किंवा दुसऱ्या वर्नाक्युलर मीडियममध्ये शिकवलं तर त्यांचं करिअर नाही घडणार काय, त्यांच्यासाठी एकच उत्तर आहे, आम्ही इथे आहोत, आम्ही लाईव्ह एक्झाम्पल आहोत त्याच्यासाठी की हा करिअर घडू शकतं. फक्त थोडीफार अडचणी येणार आणि त्या अडचणींसाठी सॉल्युशन अवेलेबल आहेत. तुमच्या मुलांना थोडेफार एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतील आणि त्याच्यासाठी आपल्याला त्यांना कॅपेबल बनवायचं आहे. जोपर्यंत ठेस लागणार नाही तोपर्यंत पुढे जाणार नाही. खूपच छान. एक सूचना आहे इथे, एक शेवटचा प्रश्न मी घेईल नंतर, पण त्याच्या आधी एक सूचना तुमच्यासाठी आहे की प्रेक्षकांना काही प्रश्न विचारायचे जर असतील तर तुम्हाला आता चिठ्ठ्या दिल्या जातील आणि चिठ्ठ्यांमधून प्रश्न विचारावेत. तुम्ही चिठ्ठ्यांवरती प्रश्न लिहून द्या. आम्ही ते तिथे आपले आयोजक आहेत बसलेले, त्यांच्याकडे दिले तरी चालतील. त्यातले निवडक प्रश्न आपण घेऊ. एक शेवटचा प्रश्न आणि मग आपण थांबूया. एक 10 मिनटात पुढच्या हे सगळं थांबेल. सर तो व्हिडिओ दाखवायचा का आत्ता? हां, आपले आणखीन एक खरं मान्यवर होते, ते आले नाही आहेत, पण त्यांचा एक व्हिडिओ आपल्याकडे आलेला आहे. त्यांचा फक्त एक परिचय 1 मिनटात मी तुम्हाला करून देतो. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. त्यांचा परिचय थोडक्यात असा आहे. डॉक्टर आदित्य कुलकर्णी हे डहाणूकर महाविद्यालयात शारीरिक शिक्षण आणि क्रीडा संचालक म्हणून काम पाहतात. सध्या ते मुंबई विद्यापीठातर्फे पूर्ण मुंबई उपनगरचे सचिव आहेत. एकूण 270 महाविद्यालय आणि 70 आंतरमहाविद्यालय यांच्या सर्व स्पर्धांच्या आयोजन आणि समन्वयाची जबाबदारी डॉक्टर आदित्य यांच्यावर आहे. ते पुणे विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ अभ्यास मंडळ सदस्य आहेत आणि विविध क्रीडा स्पर्धांसाठी खेळाडू निवडण्याच्या समित्यात ते काम करतात. सर आपण व्हिडिओ प्ले करूयात. नमस्कार, माझं नाव डॉक्टर आदित्य अनिल कुलकर्णी आणि सध्या मी मल डहाणूकर महाविद्यालयामध्ये ॲज अ स्पोर्ट्स डायरेक्टर म्हणून काम करतो. तसेच सध्या माझ्याकडे विद्यापीठाकडून एक ॲडिशनल जबाबदारी पण आहे
माझ्याकडे सध्या मी ॲज अ मुंबई उपनगरचा सेक्रेटरी म्हणून काम करतो आहे आणि 270 महाविद्यालय आणि 70 आंतरमहाविद्यालयीन स्पर्धाचं नियोजनाची जबाबदारी पण माझ्याकडे आहे. तर या सगळ्या ह्याच्यापर्यंत पोहोचेपर्यंत सध्या मी विद्यापीठाचा BOS मेंबर पण आहे आणि पुणे विद्यापीठाचा पण BOS मेंबर म्हणून काम बघतो आहे. आणि आमच्या मुंबई विद्यापीठाच्या विविध स्पोर्ट्सच्या कमिटींवर ॲज अ चेअरपर्सन म्हणून सिलेक्शन करण्यासाठी ही माझी नियुक्ती होत असते. तर या सगळ्या जबाबदाऱ्या निभावताना मराठी शाळेचा फायदा झाला हे सांगताना मला आनंद पण होतो. आणि जेव्हा आम्ही मराठी शाळेत होतो बेसिकली, तर ही मराठीला एक वेगळंच आपण काय म्हणतात त्याचं, तर खूपच बाऊ करतो आहे असं मला वाटतं. आम्ही आमच्या मातृभाषेतून शिकलो, त्याच्यामुळे शिकताना आम्हाला कधीच त्याचा कुठला त्रास झाला नाही. आमच्या शिक्षणाचे आमचे बेसिक कन्सेप्ट कुठल्याही बाबतीत हे क्लिअर होते. मराठी शाळांमध्ये एक असं पूरक वातावरण होतं, जेणेकरून आमचा एक सर्वांगीण विकास अशा शाळांमध्ये झाला होता. आणि हे सगळं झाल्यामुळेच पुढच्या जेव्हा आयुष्याच्या टप्प्यावर वेगवेगळी जे करिअरच्या ज्या काही वाटा निवडताना किंवा कुठल्या वाटेला जायचं किंवा आपल्याला काय आवडतं आणि कुठल्या अनुषंगाने आपल्या करिअर कुठला चॉईस केला पाहिजे आणि अशा विविध प्रसंगांना सामोरे जाताना आय गेस मराठी शाळेत शिकल्यामुळे आम्हाला त्याचा विशेष फायदा झाला. कारण आमचा सर्वांगीण विकास झाल्यामुळेच मी म्हणेन की इमोशनली, इंटेलेक्च्युअली किंवा सगळ्या बाबतीतच हे मुलं ही जास्त चाणाक्ष असतात आणि जास्त हुशार असतात असं म्हणेन. आणि त्याच्यामुळे माझ्या करिअरमध्ये तरी मला ह्याचा नक्कीच फायदा झाला. आणि मराठी शाळेत शिकताना बेसिकली कुठल्याही गोष्टीच्या मुळाशी जायची ही जी एक आमची हे असते मराठी शाळेतून शिकलेल्या मुलांची, तर त्याच्यामुळे मी म्हणेन की जास्त त्याचा करिअरमध्ये फायदा होतो. कारण जेव्हा तुम्ही करिअरमध्ये विविध डेझिग्नेशनवर काम करत असता तेव्हा कुठल्याही गोष्टीच्या मुळाशी जोपर्यंत तुम्ही जात नाही तोपर्यंत ते होणारे प्रॉब्लेम्स आणि त्रुटी किंवा त्याच्यावर अनुषंगाने तुम्हाला काय उपाययोजना करायची आहे याची आय गेस तुम्हाला अंदाजा येत नाही. आणि या सगळ्याचा कुठेतरी मराठी शाळेत शिकल्यामुळे या सगळ्याचा मला नक्कीच फायदा झाला असं मला वाटतं. तोटा तर कुठेच झाला नाही. इंग्रजी भाषेची कितपत अडचण जाणवली त्यावर तुमचं काय मत? इंग्रजी भाषा ही फक्त एक कम्युनिकेशनसाठी आहे. आय गेस आपल्या समाजामध्ये त्याचं खूपच जास्त बाऊ केला जातो. ऑल्दो इट इज अ ग्लोबल लँग्वेज आम्हाला पण माहिती आहे, पण स्टील मी म्हणेन की एक कम्युनिकेशनसाठी जर तुम्ही ट्रान्सलेटर म्हणून काम करत असाल तर गोष्ट वेगळी आहे. पण इंग्रजी भाषेमध्ये जेव्हा तुम्हाला संवाद साधायचा आहे तेव्हा पहिले मातृभाषेच्या तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असणं खूप गरजेचं असतं. आणि आमचं शिक्षण हे मराठी शाळेतून झाल्यामुळे आमची मातृभाषेशी आम्ही कनेक्टेड होतो, आमच्या मराठी विषयाशी आम्ही कनेक्टेड होतो. मराठी भाषेच्या कन्सेप्ट आमच्या क्लिअर असल्यामुळे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी जास्त अशी काही मेहनत करावी लागणार नाही. ऑब्व्हियसली स्टार्टिंगला जेव्हा मराठी भाषेतून आम्ही जेव्हा इंग्लिश मिडियममध्ये किंवा फिजिक्स जे काही सायन्स विषय होता ना, थोडीशी अडचण नक्कीच जाणवली. पण त्याच्यावर तुम्ही वेगवेगळ्या बुक्स वाचून किंवा मूवीज बघून किंवा विविध मुलांशी बोलून किंवा इंग्रजी भाषेतून बोलून संवाद साधून अशा विविध प्रकारे तुम्ही त्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व आणू शकता. आणि आय गेस हे या पूर्ण ट्रान्झिशनतून गेल्यामुळे इंग्रजीवर सुद्धा तुमचं प्रभुत्व जास्त चांगल्या प्रकारे आय गेस आमचं जे कोणी मराठी मीडियममध्ये शिकतात त्यांचं जास्त असतं असं मी म्हणेन. कारण आमच्या मराठी भाषेच्या कन्सेप्ट क्लिअर असल्यामुळे, ग्रामर क्लिअर असल्यामुळे इंग्रजी भाषेला पण सुरुवातीपासून आम्ही ग्रामर आणि क्लिअर करत जातो. त्याच्यामुळे आता मी जेव्हा विविध महाविद्यालयात लेक्चर घ्यायला जातो इंग्लिशमधनं, माझं सध्याचं डेझिग्नेशन असं आहे की मला वेगवेगळे सर्क्युलर्स काढावे लागतात, विविध ठिकाणी जाऊन बोलावं लागतं, इंग्लिश, मराठी, हिंदी असो. तर तेव्हा कुठली भाषेची अडचण अशी कुठली कधी मला जाणवली नाही. आणि त्याच्यामुळे म्हणेन या मराठी शाळेतून शिकल्यामुळेच मी माझ्या कन्सेप्टविषयी माझं ग्रामर हे सगळं क्लिअर असल्यामुळेच इंग्रजीवर प्रभुत्व जास्त चांगल्या प्रकारे मला आणता आलं. तुमच्या करिअरमध्ये एक प्रश्न आला आहे पालकांकडनं की तुमच्या सगळ्यांसाठी तुम्ही तुमच्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालणार का? आणि मला वाटतं तुमच्या बाबतीत तो प्रश्न निघाला ऑलरेडी. आणि तुम्ही जसे यशस्वी झाला आहात तसेच तुमची मुलंही यशस्वी होऊ शकतील का असं तुम्हाला वाटतं का? हा प्रश्न ओपन आहे, ज्यांना द्यायचं ते देऊ शकतात, असं काही नाही. तुला बोलायचं सुजित? कोणाला बोलायचं? ओके, तू बोल. माझं लग्न झालं आहे पण अजून मला मुलं नाही आहेत. पण मी हे बोलू शकते की नक्कीच, कारण की जे संस्कार, जे व्हॅल्यूज, एक कल्चर असतं,
जी जडणघडण आपली मराठी शाळेत होते, आता माझ्या बहिणींची पण मुलं आहेत, पण ते इंग्लिश मीडियममध्ये आहेत. पण मला असं वाटतं की जी जडणघडण आपली मराठी शाळेतून होते ती एक वेगळी असते. ती संस्कार जे असतात, एक आपली वागण्याची पद्धत असते, ज्या प्रकारे आपण लोकांना ट्रीट करतो, ती वागणूक, ते मॅनर्स जे आपल्याला मिळतात, ते आम्हाला जे मिळाले ते आता मी आताच्या जनरेशनमध्ये नाही बघत, ते नाही दिसत. टू बी व्हेरी फ्रँक, ते नाही दिसत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच मला असं वाटतं की माझ्या मुलांनी मराठी शाळेत जावं करून. आणि राहिला प्रश्न त्यांचा करिअर होण्याचा, तर पक्का मी असं इन्शुअर करेन की मी त्यांना तेवढा सपोर्ट देईन जेवढी जिद्द आमच्यामध्ये होती. परिश्रम करायची, मेहनत करायची, अभ्यासाबद्दलची आवड. आणि दुसरा प्रश्न आपण आहे पुढच्या पालकांसाठी. मी हे बोलेन, फक्त अभ्यासच महत्त्वाचं नाही आहे, पण मुलांना ज्या स्ट्रीममध्ये करिअर करायचं आहे, त्यांना ज्या गोष्टीची आवड आहे त्यांना ते करून द्या. भलेच पालकांना हा प्रश्न असतो की आमची मुले त्यांच्या चॉईसने करतील, पण असं नको. सगळ्या पालकांचं जसं की आम्हाला आमच्या मुलांना गरीब नाही बघायचं आहे. आणि हा फ्रँक क्वेश्चन आणि कन्सर्न असतो सगळ्यांचाच, पालकांचा, की आम्ही ज्या परिस्थितीतून आल्या आमच्या मुलांनी ती परिस्थिती नाही बघितली पाहिजे. आणि त्याच्यासाठीच आपण मुलांना नेहमी अडवतो की नाही, ह्या गोष्टींमध्ये सिंगर बनण्यामध्ये काही नाही आहे, रायटर बनण्यामध्ये काही नाही आहे, डान्सर ही तुमची निवड आहे, ह्याच्यामध्ये पण काही नाही आहे. असं नसून मला वाटतं थोडंफार आपण पण सपोर्ट करायला हवं, कारण की आता ग्लोबली म्हणजे जग खूप वाईट झालेलं आहे, ज्याच्यामध्ये सगळे ऑप्शन्समध्ये करिअर आहे. मग आपल्याला थोडंफार त्यांना सपोर्ट करावं लागेल, आपलं पॅरेंटिंग थोडं इम्प्रूव्ह करायला लागेल. तर या सगळ्या गोष्टींमध्ये थोडंसं लक्ष दिलं तर मला वाटतं मी पण नक्कीच मराठी मीडियममध्ये शिकून त्यांना पुढे नेऊ शकेन. वा, खूपच छान. माझी मुलगी मराठी माध्यमातच आहे, आता म्हणजे ज्युनियरमध्ये आहे. बेसिकली काय की आपण म्हणजे मी करिअर वाईज जर का विचार केला, तिच्या करिअरचा विचार केला, तर मला तर म्हणजे फक्त एकच असं करिअर दिसतं जिथे जास्त इंग्लिश लागेल, ते म्हणजे न्यूज अँकरचं. आणि मला वाटत नाही की ती त्या फील्डमध्ये जाईल. आणि त्या व्यतिरिक्त बाकीचे जे करिअर्स आहेत किंवा बाकीचे जे ऑप्शन्स आहेत तिचं चॉईसचं असेल, पण त्यामध्ये इंग्रजीचं एवढं प्रभुत्व असलंच पाहिजे किंवा तो कॉन्व्हेंटमध्ये किंवा इंटरनॅशनलमध्येच शिकलं पाहिजे असं मला तर वाटत नाही आहे, गरजेचं आहे. कारण बाकीच्या म्हणजे इंग्रजी माध्यमातनं किंवा मराठी माध्यमातनं ज्ञान तर तेच मिळणार आहे. जे दोघांचं सिलेबस किंवा दोघांचं बोर्ड जे असतात ते तर सेमच असतात, फक्त शब्दांचा फरक असतो. सो मला असं वाटतं की ती होईलच यशस्वी आणि आमचा तिला सपोर्टही असेल, तिला जी काही करायचं आहे काही नाही करायचं आहे त्याबद्दल. सो पालकांनी भीती बाळगू नये, त्यांनी त्यांचे निर्णय योग्य म्हणजे त्यांच्या विवेक बुद्धीला पटेल असा विचार करून नक्की घ्यावा. मला वाटतं आपण आता शेवटच्या भागाकडे म्हणजे ऑलमोस्ट तुमचे जर प्रश्न संपले असतील तर आपण सत्राचाही समारोप करूया. सर, आपल्याकडे वेळ आहे की संपलेला आहे? वेळ ऑलमोस्ट वेळ कवर झाला मला वाटतं. एखादा ओके. यशवंतांशी संवाद ह्या आजच्या सत्रामध्ये तुम्ही सगळ्यांनी पाहिलं की मराठी माध्यमात शिकूनसुद्धा हे सर्व तरुण आणि तरुणी त्यांच्या क्षेत्रामध्ये नाव कमावत आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि इथे जे पालक असतील की त्यांनीसुद्धा भीती बाळगू नये की खरं काय म्हणजे इंग्रजी माध्यमातूनच शिक्षण होतं असं नाही. बोलण्याच्या ओघातनं काही मुद्दे असे आले की संकल्पना मुलांच्या स्पष्ट असल्या पाहिजेत. शाळामधलं जे इंग्रजी आहे त्याच्यामध्ये मात्र सर्वांचेच प्रयत्न महत्त्वाचे आहेत. आमचे सर नेहमी सांगत असतात आणि संस्थेचाही तोच विचार असतो की मुलांना तुम्ही पुस्तक थोडंसं हवं बाजूला ठेवलं तरी चालेल, पण मुलांशी सतत बोला, मुलांना बोलायला लावा, मुलांना अशा संधी निर्माण करून द्या की जेणेकरून मुलं वर्गात बोलतील, शाळेबाहेर बोलतील, शाळेच्या आतमध्ये पण बोलतील. तर हा खरंच महत्त्वाचा विचार आहे. आपण सगळेजण आज तुमच्या व्यस्त दिनक्रमातनं या ठिकाणी आलात, वेळ दिलात, मनःपूर्वक धन्यवाद. आणि सहयोगी शाळा, त्यांचे प्रतिनिधी, या संमेलनासाठी मुंबई आणि मुंबईबाहेरून आलेले पालक, संमेलनप्रेमी, या सर्वांनाही धन्यवाद. आजचा कार्यक्रम संपला आहे असं मी जाहीर करतो. उद्याही दिवसभर खूप छान कार्यक्रम आहेत. सर्वांना विनंती आहे की उद्या सकाळी आपण 9 वाजता या ठिकाणी उपस्थित राहावं. धन्यवाद.